समितीच्या सर्वच विभागांचा आढावा त्या ठिकाणी सर्व विभाग प्रमुख आणि तालुक्याच्या BDO मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी झाला। आपल्या सर्वांना कल्पना आहे की मधल्या काळापासूनच पुरंदर तालुक्यामध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती त्या ठिकाणी आहे। मध्ये गणपतीमध्ये थोडी पावसाला सुरुवात झाली, थोडंसं रिलीफ वाटलं, परंतु अपेक्षित पाऊस त्या ठिकाणी झाला नाही आणि आता दुष्काळ सदृश परिस्थिती पुन्हा एकदा सुरू झाली आहे। त्यामुळे कलेक्टर महोदयांना मी त्या ठिकाणी विनंती केली होती, त्याप्रमाणे दुष्काळी हंगामाचं खरीपच्या 2023च्या दुष्काळी हंगामाचं मूल्यांकन करण्यासाठी सूचना कलेक्टर महोदयांनी त्या ठिकाणी तालुक्यातल्या सर्वच कृषी अधिकारी असतील, BDO मॅडम असतील आणि तहसीलदार महोदयांना त्या ठिकाणी केलेल्या आहेत। त्याप्रमाणे त्याचं मूल्यांकन होईल आणि ह्या दुष्काळी सदृश्य परिस्थिती त्याचबरोबर पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास 95 ग्रामपंचायतींमध्ये जलजीवन मिशनच्या माध्यमातून जे पाणी पुरवठ्याच्या योजना चालू आहेत त्याच्यामध्ये असणाऱ्या त्रुटी याच्या संदर्भातली आढावा आणि त्या त्रुटी दूर कशा प्रकारे कराव्यात त्याच्या संदर्भातला आढावा, त्याचबरोबर बांधकाम विभागामध्ये जनसुविधांच्या माध्यमातून DPDCच्या माध्यमातून आमदार खासदार निधीच्या माध्यमातून 25-15मधून जो काही निधी आलेला आहे त्या उपलब्ध निधीपैकी अखर्चित निधी किती आहे किंवा जो निधी उपलब्ध झालेला त्याच्या कामाची एकूण आढावा घेण्यासाठी आजची ही सगळी मीटिंग होती। त्याचबरोबर आपण सर्वजण जाणतात की मोठ्या प्रमाणावरती राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी शाळा बंद करण्याच्या संदर्भामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती असंतोष सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाडी वस्तीवरती आणि डोंगराळ भागामध्ये असणाऱ्या गावांमध्ये त्या ठिकाणी आहे आणि त्यामुळे शिक्षण विभागाचाही रिव्ह्यू त्याच्यामध्ये तेवढाच महत्त्वाचा होता, तोही रिव्ह्यू आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे। कृषी विभागाचा रिव्ह्यू त्या ठिकाणी होता, अंगणवाडी विभागाचा, पशुसंवर्धनाचा, कारण आता दुष्काळी सदृश परिस्थितीमध्ये चारा असेल, पशुधनाचं देखभाल असेल, लंपीसारख्या रोगांच्या बाबतीमध्ये काय परिस्थिती आहे तालुक्यातली, ह्या सगळ्याचा रिव्ह्यू एकत्रितपणे त्या ठिकाणी घेतला। त्याचप्रमाणे लघु पाटबंधारे विभागाचे जे बंधारे, साठवण तलाव, सिमेंट बंधारे आहेत त्याची परिस्थिती, त्याची असणारी दुरुस्ती आणि त्याच्यासाठीचा आढावासुद्धा त्या ठिकाणी आजच्या मीटिंगमध्ये घेतला गेलेला आहे। त्याचबरोबर घरकुल जे आहे, शबरी किंवा घरकुल योजना आहे त्याचा एकूण आढावा त्या ठिकाणी घेतला गेला आणि नव्याने राज्य सरकारची जी घरकुल योजना OBC प्रवर्गातील नागरिकांच्यासाठी उपलब्ध होणार आहे त्याचाही आढावा त्या ठिकाणी आजच्या मीटिंगमध्ये घेतला गेलेला आहे आणि त्याप्रमाणे मला वाटतं सविस्तरपणे आज आढावा बैठक तालुक्याची झाली आणि त्या आढावा बैठकीचाच आत्ता त्या ठिकाणी समारोप होत असताना सूचनाही केलेल्या आहेत की काही विभाग जे आहेत, बांधकाम विभाग असेल किंवा पाणी पुरवठा विभाग असेल, त्यांचा आम्ही रिव्ह्यू आढावा पुन्हा एकदा त्या ठिकाणी घेणार आहोत। तर आपले काही प्रश्न असतील त्याच्या संदर्भात आपण विचारू शकता। तुम्ही होतात बऱ्याचशा आढावा मीटिंगला, त्यामुळे तुम्ही ऐकले तर तुम्हाला काही प्रश्न असतील शिक्षण विभागाच्या बाबतीत, शाळांच्या बाबतीत तर तुम्ही अंगणवाडी विभागामध्ये जी कामं अपुरी आहेत, 10 अंगणवाड्यांची अपुरी आहेत, ती केवळ जागांच्या अभावामुळे आहेत। तर त्या अंगणवाडीच्या जागांच्या ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये आम्ही निर्णय घेतलेला की त्या ठिकाणी स्थानिक पातळीवरती ग्रामपंचायतीची चर्चा करून, तिथल्या सामाजिक व्यक्तींची चर्चा करून त्या जागांच्या बाबतीमध्ये कशा प्रकारे निर्णय घेता येईल आणि त्या जागांची पूर्तता कशी करता येईल। तो आहाराच्या बाबतीमध्ये सुद्धा आढावा त्या ठिकाणी घेतलेला आहे। आज सासवडमध्ये त्या ठिकाणी आपण इस्कॉनच्या माध्यमातून नगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये सेंट्रलाइज किचनमधनं आपण आहार देतो आहोत। इतर ज्या 5 हायस्कूल्स आहेत ह्याच्यामध्ये 5 शाळा आहेत सासवडमध्ये त्या इंडिपेंडंटली करतायत, परंतु इस्कॉन आणि इतर जे मुलांना शालेय पोषण आहार दिला जातो त्याच्यातला फरक आणि त्याचाही रिव्ह्यू घेतला। तालुक्यामध्ये सुद्धा महिला बचत गटांच्याकडून त्या ठिकाणी आहाराचा पुरवठा होतो त्याचा रिव्ह्यू आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। तर ते बांधकाम विभागाबद्दल मग अशी थोडीशी चर्चा झाली, ते कोथळे रस्त्याची
तर त्या अधिकाऱ्यांवर काही कारवाई होऊ शकते? निश्चितपणे अधिकाऱ्यांच्यावरती किंवा त्या कॉन्ट्रॅक्टरवरती कारवाई झाली पाहिजे, परंतु आम्हाला सगळ्यांना इंटरेस्ट ह्याच्यामध्ये आहे की रस्त्याचं काम चांगल्या क्वालिटीचं झालं पाहिजे. म्हणजे कारवाईपेक्षा क्वालिटीला महत्त्व असलं पाहिजे, कारण एकदा एखाद्या रस्त्यावरती निधी टाकल्यानंतर 5 वर्ष त्या ठिकाणी पुन्हा त्याच्यावरती निधी टाकता येत नाही. त्यामुळे ते चांगल्या प्रकारचं काम व्हावं, गावकऱ्यांनी ते करून घ्यावं आणि अधिकाऱ्यांनी ते करून घ्यावं हीच अपेक्षा आहे आमची. सर, आरोग्य कार्डचा मुद्दा तुम्ही मागाशी उपस्थित केला की 100 रुपये महाई सेवा केंद्रातून घेतले जाते. तुम्हीच तो मुद्दा मांडला आहे आणि तुम्हीच विचारले, तर आता या बाबतीत प्रशासकीय पातळीवरती काय ॲक्शन घेतली जाणार किंवा काय पावले उचलली जाणार? त्याच्यामध्ये आत्ता जे आरोग्य कार्ड आहे ग्रामीण भागामध्ये आशा वर्कर्स ह्या त्याची प्रिंट काढून आहे ना आरोग्य कार्ड उपलब्ध करून देतात आणि प्रत्येक आशा वर्करला 5 रुपये ते 7 रुपये त्या आरोग्य कार्डसाठी मिळतात. तशाच प्रकारे शहरी भागामध्ये म्हणजे नगरपालिकांमध्ये सुद्धा दोन्ही सासवड आणि जेजुरी नगरपालिकांमध्ये त्या आरोग्य कार्डच्या बाबतीमध्ये आम्ही शासकीय पातळीवरती किंवा नगरपालिका पातळीवरती तशा सूचना देऊ की एखादा डेस्क किंवा नगरपालिका पातळीवरती एखादा कॉन्ट्रॅक्च्युअल कुणाला तरी जबाबदारी देऊन तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्याचे प्रिंटआउट जर काढून देता आले, जशाप्रमाणे आशा वर्कर्स ग्रामीण भागामध्ये देतात, तर ती सुविधा लोकांना सुरू होईल आणि जेणेकरून त्याच्यामुळे जो अधिकचे 100 रुपये द्यायला लागत आहेत ती द्यायची गरज पडणार नाही नागरिकांना. शाळा बंद होत आहेत तुम्हीच म्हटले, खाजगीकरणाचा देखील आता मुद्दा उपस्थित होतोय, तो ऐरणीवर आलेला आहे. भाजप सरकारने नवीन योजना आणली की शाळांना नावं देणं आणि त्यानंतर त्यांचं खाजगीकरण केलं जाणं, या बाबतीत काय म्हणू? या शाळांच्या खाजगीकरणाला, शाळांना नावं देण्याला, शाळा बंद करण्याला ह्या सगळ्याला आमचा ठामपणे विरोध आहे आणि आमचं मत म्हणजे ह्या अधिवेशनामध्ये आम्ही मांडणार होते, परंतु इथं जाहीरपणे मी आदरणीय माजी जिल्हा परिषद सदस्य आप्पासाहेब आहेत, पंचायत समितीचे सदस्य कोलते काके आहेत, आमचं सगळ्यांचं एक मत आहे याच्यामध्ये की कुठली शाळा बंद करू नये. शासनाचं काम आहे प्रत्येक नागरिकाला आरोग्याच्या सुविधा देणं, म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे, तसंच प्रत्येक मुलाला शिक्षण दिलं पाहिजे, ही शासनाची जबाबदारी आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कायदा आणि सुव्यवस्था, ह्या 3 गोष्टी शासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. नंतर शासनाने रस्ते बांधावेत, समृद्धी मार्ग बांधावा, मेट्रो रेल करावी, ह्या सगळ्या गोष्टी नंतरच्या आहेत. सगळ्यात पहिलं प्राथमिक अवस्थेमध्ये ह्या 3 गोष्टी ही कुठल्याही शासनाची किंवा कुठल्याही राज्यकर्त्याची मला वाटते प्राथमिक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे त्या गोष्टींना प्राधान्यक्रम शासनाने दिला पाहिजे. त्यामुळे कुठल्याही शाळा त्या ठिकाणी बंद करू नयेत. त्या कशाप्रकारे वाढवता येतील, त्यांची गुणवत्ता कशाप्रकारे वाढवता येईल, तिथे पटसंख्या वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे, खाजगीकरणाने जो अधिकचा पैसा खर्च होतोय तो आपल्या शाळा कशाप्रकारे सुधारता येतील, त्याची शैक्षणिक गुणवत्ता कशी वाढवता येईल, हे शासनाने बघितलं पाहिजे. आता शाळांमध्ये तर शिक्षकच नाहीत, आम्ही बघितलं रिक्त पद शिक्षण क्षेत्रामध्ये PSC बघितलं. म्हणजे दुर्दैव असं आहे की काळदरीचे ग्रामस्थ आज एकत्र येत आहेत. ज्या महाराष्ट्राला आपण म्हणतो की आज देशामध्ये सगळ्यात जास्त GST महाराष्ट्रामधून जातो, त्या महाराष्ट्रामध्ये काळदरीसारख्या गावामध्ये ग्रामस्थांना एकत्र यावं लागतं. 18 लाख रुपये लोकवर्गणी गोळा करावी लागते आणि PSCसाठी जमीन खरेदी करावी लागते. ह्याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं? आज ते ग्रामस्थ माझ्याकडे आले की तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन करा, आपण लोकवर्गणीतनं जागा खरेदी करायची, ती जागा ग्रामपंचायतीला द्यायची, ग्रामपंचायत मग ती शासनाला त्या ठिकाणी ही बक्षीसपत्र करणार आणि मग हे PSC उभी करणार. तर हे लूफॉल जे आहे शासनाच्या कामांमधले, खरं म्हणजे हीच परिस्थिती पिसरव्याच्या बाबतीमध्ये आहे. आम्ही सातत्याने गेली 3 वर्ष फॉलोअप करतोय, कारण 3 वर्षापूर्वी आदरणीय खासदार सुप्रियाताई सुळे आणि आम्ही त्याच्यात फॉलोअप घेऊन PSC मंजूर केलेलं आहे. जागांच्या अभावी ह्या PSCचं एक्झिक्युशन राहिलेलं आहे. आज आरोग्य खात्याचा विचार केला तर जवळपास 50% जागा रिक्त आहेत. औषधं कुठली उपलब्ध नाही आहेत. म्हणजे साधं आता तुम्हाला माहिती आहे सर्दी खोकल्याची साथ चालू आहे, खोकल्याचं औषधसुद्धा उपलब्ध नाही आहे, अनेक औषधं उपलब्ध नाही आहेत. म्हणजे हा सगळा खरं म्हणजे ह्याला प्रायोरिटी देणं हे शासनाची प्राधान्यक्रमाने जबाबदारी असं मला वाटतं. सर, आता तुम्ही हे सर्व मुद्दे उपस्थित केले. राज्य पातळीच्या बाबतीत जर एक लोकप्रतिनिधी म्हणून एक प्रश्न आहे की सध्या जर बघितलं तर असा आरोप विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती केला जातोय की
फक्त पक्ष फोडणं, आमदार फोडणं आणि आपली सत्ता राखणं यामध्ये सरकार बिझी आहे आणि हे जे तुम्ही प्रश्न सांगितलेत या बाबतीत दुर्लक्ष होत आहे. या बाबतीत काय म्हणाल ते, त्या बाबतीत तुमचं काय मत आहे? नेमकं खरंच असं होतंय की सरकार नेमकं काय करते असं तुम्हाला वाटतं? ग्राउंड लेवलला सरकारमध्ये आणि सर्वसामान्य माणसामध्ये खूप मोठा दुरावा निर्माण झालेला आहे. आज आरोग्याच्या सुविधा कुठेही उपलब्ध नाही आहेत, औषधं कुठेही उपलब्ध नाही आहेत. सरकारी ज्या ठिकाणी म्हणजे आपण कॉन्ट्रॅक्च्युअल लोक घेतलेत असं म्हणतोय, परंतु प्रत्यक्षामध्ये जिथं आवश्यकता आहे तिथं मॅनपॉवरची भरती बिलकुल प्रमाणामध्ये नाही. आज जर बघायला गेलं 50% जागा रिक्त आहेत ज्या ठिकाणी खरोखर आवश्यकता आहे. म्हणजे आज आरोग्याच्या बाबतीमध्ये तेच आहे, आज कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये तेच आहे, आज शिक्षणाच्या बाबतीमध्ये तेच आहे की शिक्षकांच्या जागा जर रिक्त असतील तर त्याच्यामध्ये काय करणार ना, विद्यार्थ्यांना काय शिकवणार? आणि मग एखादा पालक कशाला सरकारी शाळेमध्ये जर तिथं शिक्षकच नाही आहे तर त्या ठिकाणी विद्यार्थी पाठवेन कशाला? तर हा जो गॅप आहे, तुम्ही जो प्रश्न विचारला आहे, खरं म्हणजे हा गॅपचं आत्मपरीक्षण हे प्रत्येक सरकारने काय केलं पाहिजे की आपण कुठे आहोत. कारण नुसती मेट्रो करून किंवा नुसती समृद्धी हायवे करून किंवा नुसता विकासाचं आपण हे दाखवून की एवढ्या कोटी रुपयांचा, एक किती कोटीचा विकास होतोय ना, त्याला महत्त्व नाही आहे. माझ्या त्या गावाला किंवा त्या सर्वसामान्य माणसाला काय मिळालं ना, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे असं मला वाटतंय. सध्या आता दुष्काळ सदृश्य परिस्थिती आहे. तालुक्यातील धरणांची पाणी पातळी किती आहे आणि ग्रामीण भागामध्ये कसं नियोजन ठरलं आहे आजच्या बैठकीमध्ये की जे पाणी पिण्याचं पाणी आहे आणि शेतीसाठी पाणी आहे या बाबतीत काय अंमलबजावणी केली जाणार आहे किंवा प्लॅन काय आहे? प्लॅन जलजीवन मिशनमधून MGPमध्ये आम्ही जवळपास 100% स्कीम ह्या बारमाही पुरवठ्यावरनं केलेल्या आहेत. त्या ठिकाणी गराडे धरण असेल, नादरे धरण असेल, मांडकी डोह असेल, वीर धरण असेल, पिलनवाडी धरण असेल किंवा संगम डॅम असेल, काळदरीचं धरण असेल, याच्यातून त्या ठिकाणी त्या गावांचं पिण्याच्या पाण्याचा सोर्स केलेला आहे. परंतु जलजीवन मिशनच्या जिल्हा परिषदच्या स्कीममध्ये आपण गावातलाच सोर्स बघितला होता आणि आता जानेवारी फेब्रुवारी ऐवजी आत्ताच ते पाण्याचे सोर्स हटायला लागलेले आहेत. त्यामुळे काही ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मागणी सरकारकडे ऑलरेडी 2 महिन्यापूर्वी त्या ठिकाणी केलेले आहे की हे जे टॅप आहे, हे जे सोर्सेस आहेत ते जलजीवनचे सोर्स MGPच्या स्कीमबरोबर टॅप करायचे, जेणेकरून त्या गावांमध्ये जलजीवनच्या मिशनच्या माध्यमातून टँकरनी पाणी पुरवण्याऐवजी नळ्यानी पाणी त्या ठिकाणी जाईल. त्याच्यासाठी नव्याने जी काही निधी लागणार आहे हे टॅपिंगसाठी आणि नव्याने त्या एक्सटेन्शन लाईनसाठी त्या निधीची मागणी केलेली आहे. आणि त्याच्याबरोबर त्या काळामध्ये, टंचाईच्या काळामध्ये तिथे इलेक्ट्रिसिटीसाठी म्हणजे त्याच्या विद्युत बिलासाठी देयसाठी सुद्धा प्रोव्हिजन करावी सरकारने, अशा प्रकारची मागणी केलेली आहे. शक्यतो आम्ही प्रयत्न करतो आहोत की लवकरात लवकर जलजीवन मिशनच्या स्कीम ह्या तयार व्हाव्यात, इम्प्लिमेंट व्हाव्यात, जेणेकरून त्या गावांमध्ये टँकर सुरू होणार नाहीत. आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये जवळपास 16 ठिकाणी टँकरनी पाणी उपलब्ध आहे. लवकरात लवकर त्या भागांमध्ये पाणी कशाप्रकारे जलजीवन मिशनच्या माध्यमातून आणता येईल ते आम्ही प्रयत्न करतो.